हर्सुल सुभेदारी रामजी आंबेडकर नगरातील स्थानिक रहिवाशांना गट क्रमांक 216 व 217 या जागेवर सध्या स्थितीत जी कच्ची घरे आहेत ती पक्की घरे बांधण्याकरिता परवानगी व टॅक्स पावती मिळण्याबाबतच्या मागणीचे निवेदन युवा भीमसेना महाराष्ट्र राज्य आंबेडकरवादी पॅन्थर सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले। आमच्या हक्काची आमच्या हक्काची कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीला अण्णाभाऊ साठ्यांचा, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, घर आमच्या हक्काची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। अनेकदा आंदोलन झाली या प्रकरणामध्ये, आज पण तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे आणि काय निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे? मी 11/3 औरंगाबाद महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं। या आमचा मागासवर्गीय गोरगरीब दलित समाज आहे, या दलित समाजाची अशी बिकट अवस्था तुम्ही केलेली आहे। कुठलीही नोटीस न देता महानगरपालिकेने मार्च महिन्यामध्ये 2025ला कारवाई केली आणि त्याचा निषेध म्हणून अनेक संघटना आणि पक्षांनी या ठिकाणी या स्थानिकच्या नेत्यांनी आवाज उठवला, परंतु या महानगरपालिकेला जाग आली नाही। आणि या महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी मी 11 तारखेला या ठिकाणी निवेदन दिलं। 11 नंतर मी ते संतोष वावळे म्हणून ते अधिकारी आहेत, त्या अधिकारी मला सतत मी मुंबईवरून येतो परंतु भेटत नव्हते, परंतु मी आझाद मैदान या ठिकाणी मी विविध अधिवेशनच्या 12/3/2026 रोजी मी आंदोलन केलं। अनिश्चितकालीन धरणे आंदोलन या आझाद मैदानमध्ये केलं। रोज मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय, रोज मुख्यमंत्र्यांना निवेदन वाचतात परंतु बोलवत नव्हते, परंतु 24 तारखेला सकाळी माझं 8:30 वाजता निवेदन आझाद मैदानच्या सिनियर पी आणि DCPने दिलं। परत DCPने दिलं तर त्यांना सांगितलं महिलांना, आमच्या महिला जो गोरगरीब महिला आहे त्या मागासवर्गीयांच्या झोपडपट्ट्या, मला माहीत आहे सरकार शासन विकासक यांना घेऊन हात मिळवणी करून आमच्या मागासवर्गीय झोपडपट्ट्या जे मेन पॉईंटला आल्या त्या म्हणजे करोड रुपयाचा भाव आहे, 1 करोड रुपयाचा भाव असताना या आम्हाला गोरगरीब दलित जनतेला बाहेर काढण्याचं काम या महानगरपालिकेने। आणि या महानगरपालिकेची माझी पहिली भूमिका मागणी आहे, या महानगरपालिका वयोवृद्ध महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून इथल्या मानसिक त्रास देऊन आणि यांना अमानुष मारहाण करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यांच्यावर आज या महानगरपालिकेनं बाग आम्हाला रस्त्यावर आणलंय। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्हाला पाक आमचा परपंच, आमचा समाज उघड्यावर आणलाय, म्हणून या ठिकाणी उघडा तिरडी मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय। आणि जर येत्या 8 दिवसांमध्ये जर आम्हाला या महानगरपालिकेनं आम्हाला आहे त्या ठिकाणी घरं आहेशी बांधून नाही दिली आणि नुकसान भरपाई नाही दिली तर या महानगरपालिका आणि शासन या प्रशासनाची या औरंगाबाद शहरातून, या संभाजीनगर महानगर शहरातून तिरडी काढल्याशिवाय राहणार नाही असा मी इशारा आपल्या या पत्रकार या मीडियाच्या माध्यमातून देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, रामजी सुभेदारांचा, मी विलास अभिमाने, युवा भीमसेना या संघटनेचा मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे। अनेक आंदोलन मी या महाराष्ट्रामध्ये केल्यात गोरगरीब दलित जनतेला। माझं कामच आहे महाराष्ट्र शासनाला वेठीस धरून गोरगरीब दलित जनतेला आज पण 2011 पासून मी करत आहे। आणि इथंच नाही तर मुंबईच्या जयभीमनगर पोळीमध्ये देखील असाच प्रकार झाला। मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागात अंतर्गत येणारा 6/6/2024 रोजी खोट्या नोटीस लावून या महानगरपालिका बिल्डर विकासकाकडून आणि इथल्या मंत्री असतील किंवा राज्याचे पण मंत्रिमंडळातले मंत्री असतील या लोकांनी अनेक प्रकार केले या महानगरपालिकेनं आणि मंत्रिमंडळाने। या आंबेडकरवादी आणि या आंबेडकरी समाजा, गोरगरीब समाज यांच्या मोक्या अंतर्गत ज्या जमिनी आल्यात त्या जमिनी उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं आणि या शासनानं केलं आहे। मी वारंवार शासनाला सांगितलं तुमच्यावर कुठला आदेश नाही,
6/6/2024 तुम्ही कुठला आदेश दिलाय? खोट्या या न्यायालयानं आमची दखल घेतली. न्यायालयानं सुद्धा या महानगरपालिकेचे आयुक्त, सिनियर PI, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबईला कारवाई केली आणि आता यासाठी चालू आहे. तसंच आज या ठिकाणी झोपडपट्टीचा तोडला. त्यांना मी विचारलं बाबा तुमच्याकडे कुठला आदेश आहे का? तर ते म्हणले 231 अंतर्गत केली. मी म्हणलं आणि तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या समाजाचे, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली?